नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा गणित विषय अभ्यासत आहोत. इयत्ता 4थी व 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आता गुणाकारामध्ये बघा, 3 अंकी संख्या गुणिले 2 अंकी संख्यापर्यंत. शाब्दिक उदाहरणे. स्वाध्याय 11.2. प्रश्न पहिला बघा, सर्वात मोठी 3 अंकी संख्या व सर्वात लहान 2 अंकी संख्या यांचा गुणाकार किती येईल? सर्वात मोठी 3 अंकी संख्या कुठली आहे? 999. आणि सर्वात लहान 2 अंकी संख्या कुठली आहे? 10 आहे. यांचा गुणाकार करायचा. आपल्याला माहित आहे, कोणत्याही संख्येला 10, 100, 1000 असा म्हणजे एकावर शून्य असलेल्या संख्येने गुणताना गुणाकारात गुण्य संख्या लिहून त्यापुढे गुणण्याकरता जेवढी शून्य आहेत तेवढी शून्य द्यायची. आता बघा, 900 इथे शून्य किती आहेत? 1 आहे, त्यामुळं गुण्य लिहायचं आणि त्याच्या पुढे 1 शून्य द्यायचं. 999 आणि त्याच्या पुढे 1 शून्य म्हणजे गुणाकार किती आला? 9990. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, एका बागेत एका रांगेत 32 रोपे लावली आहेत. अशा 125 रांगांमध्ये एकूण किती रोपे लावता येतील? आता एका रांगेवरून अनेक रांगांची किंमत काढायची. एकावरून अनेकांची किंमत काढताना काय करायचं? गुणाकार करायचा. आता बघा, 125 गुणिले 32. 5 दोन्ही 10, हातच्याला 1, बे दोन्ही 4 आणि 1 5, बे 1 बे. आता इथं शून्य तर लिहायचं किंवा क्रॉस तर करायचं. 3 5 15, तर 5 हातच्याला 1, 3 दोन्ही 6 आणि 1 7, 3 1 3, 5 आणि 5 बेरीज करायची. 5 आणि 5 10, हातच्याला 1, 7 आणि 1 8 आणि 2 10, हातच्याला 1, 3 आणि 1 4, 4000. पर्याय क्रमांक 1 योग्य. एका टेबलाची किंमत 680 आहे. अमितने त्याच्या वर्गासाठी अशी 6 टेबले खरेदी केली, तर त्याने एकूण किती रकमेची टेबले खरेदी केली? एका टेबलाची किंमत किती आहे? 680. अशा 6 टेबले खरेदी करायचे. म्हणजे एकावरून अनेकांची किंमत काढायची. एका टेबलावरून 6 टेबलाची किंमत काढायची. एकावरून अनेकांची किंमत काढताना काय करायचं? गुणाकार करायचं. आता 680 गुणिले 6 बघा, 6 0 0, 8 48, 6 6 36, 36 आणि 4 40, 4080. पहिला पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा, प्रत्येकी किंमत 45 याप्रमाणे 2.5 डझन वह्याची एकूण किंमत किती? एका वहीची किंमत किती आहे? 45 आहे. आपल्याला 2.5 डझन वह्या करायचं आहे. आता एकावरून अनेकाची किंमत काढायची म्हणजे गुणाकार करायचा. 1 डझन म्हणजे किती होते? 1 डझनमध्ये 12 असतं. 2 डझन म्हणजे 24. आपल्याला 2.5 डझन करायचं. 2.5 डझनमध्ये किती होते? 24 आणि अर्धा डझन. अर्धा डझन म्हणजे अर्धा डझनमध्ये 6 बसतात. म्हणजे एकूण किती झाले? 30 वह्या. 30 वह्यांची किंमत काढायची. एका वहीची किंमत किती आहे? 45 आहे. 45 गुणिले 30. शून्यानं शून्याला गुणलं तर गुणाकार शून्यच येतो. शून्यानं कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार शून्यच येतो. 0नं 5ला गुणले 0, 0ने 4ला गुणले गुणाकार 0. 3 5 15, हातचा आला 1, 3 चौक 12 आणि 1 13. बेरीज किती आली? 1350. म्हणजे पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, रोहा ते गोवा ट्रेन तिकिटासाठी प्रत्येकी 885 लागतात.
रुपये लागतात. तर 25 व्यक्तींच्या तिकिटासाठी किती रुपये लागतील? एका व्यक्तीच्या तिकिटासाठी किती लागतात? 885. असे किती व्यक्तींसाठी काढायचं आहे? 25 व्यक्तीसाठी. एकावरून अनेकाची किंमत काढायची आहे, म्हणून काय करायचा? गुणाकार करायचा. 885 गुणुले 25. 25 पाचा 125. हातच्या आले 12, खाली राहिले 5. 25 8 200, खाली राहिले 2, हातच्या आले 21. 25 8 200, 200 आणि 21 किती झाले? 221, म्हणजे 22,125. 22,125 पर्याय क्रमांक 3 योग्य. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? प्रश्न क्रमांक 7 बघा. त्यातला पहिला पर्याय, कोणत्याही संख्येला 0ने गुणल्यास गुणाकार 0 येतो. बरोबर आहे. आपल्याला चुकीचं ओळखायचं आहे. कोणत्याही संख्येला 1ने गुणल्यास गुणाकार 30 संख्या येतो. बरोबर आहे. आता बघा 12ने 1ला गुणलं तर किती येते? 12च येते. 12 1 12, म्हणजे गुणाकार 30 संख्या येते. गुण्य व गुणक यांच्या स्थानाची अदलाबदल केल्यास उत्तर बदलते, हे चूक आहे. आता गुण्य बघा 3 आहे आणि गुणक 5 आहे. 3 5 15. आता आपण बदललं, गुण्याला गुणक केलं आणि गुणकला गुण्य केलं. तर 5 गुणुले 3 केलं. 5 3 15, म्हणजे गुणाकार उत्तर बदलते का? नाही बदलत. उत्तर बदलते लिहिले, त्यामुळं चुकीचे विधान कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3. चौथा पर्याय बघा, गुण्य व गुणक यांच्या स्थानांची अदलाबदल केली तरी गुणाकार तोच राहतो. बरोबर आहे. त्यामुळं चुकीचं उत्तर कुठलं आहे? चुकीचा पर्याय क्रमांक 3. प्रश्न 8 बघा. 2 संख्याचा गुणाकार 10,000 असून गुण्य व गुणक यांतील फरक 0 आहे, तर गुण्य कोणता आहे? गुण्य आणि गुणकातील फरक 0 आहे, म्हणजे वरती गुण्य जो आहे तोच गुणकही आहे, म्हणजे त्यांचा फरक 0 येईल. आता याच्या 10,000 पुढे किती शून्य आहेत? 4 शून्य आहेत, म्हणजे गुण्यात 2 असले पाहिजेत, गुणाकारात 2 असले, गुणकात 2 असले पाहिजेत, म्हणजे 4 शून्य येतील. म्हणजे बघा 100 गुणुले 100, 1 असे 1 आणि पुढे किती आले? 0, 4 शून्य आले, म्हणजे 10,000 आलं. म्हणजे कुठला पर्याय? पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. प्रश्न 9 बघा. पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत प्रत्येक दिवशी 850 लसींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. 15 दिवसात किती बालकांना पोलिओचा डोस दिला जाईल? आता एका दिवशीला 850 लसीचे उद्दिष्ट आहेत, अशा 15 दिवसाचं काढायचं आहे. एका दिवसावरून 15 दिवसाचं काढायचं आहे, म्हणजे एकावरून अनेकाचं काढायचं आहे. एकावरून अनेकाचं काढताना गुणाकार करावा लागतो. 850 गुणुले 15, 15 0 0, 15 5 75, हातचा आले 7, 15 8 20 असे, 20 असे आणि 7 1270, 127, म्हणजे 12,750. 12,750 पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. अशा प्रकारे गुणाकार प्रकरणातील स्वाध्याय आपले पूर्ण झालेले आहेत. पुढील भागाकार प्रकरणासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.